नमस्कार मित्रांनो, मी तुमचा शेतकरी मित्र कलाकार नितीन. तर तुम्हाला सांगतो 4-5 दिवसापासून प्लॉट द्यायला मी व्यापाऱ्याला फोन करू वैतकून गेलो बा. हा फोनच उचली ना. उचली त्याचं म्हणते नाही ते रेट कमी हो राहिले आमकं झालं. अरे दादा न तुम्ही या इकडे येऊन पहा एकदा. कमीत कमी मागा ना, तुम्ही काहीतरी मागा ना. या आमचा खर्च वसूल कसा करावा? आपल्या तर पार डोकं आऊट झालं. कांद्यावाल्याची वाट लागून गेली. हां वाटलं होतं टरबुजाचं होईल काहीतरी, नाही काही तर खर्च तरी वसूल व्हावा. पण ते टरबुजवाल्याची जिरली, कांद्यावाल्याची जिरली, टरबुजावाल्याची जिरली. बरं एक जण म्हणे आता ना तुम्ही प्लॉटमध्ये जा आणि ताजे फोटो टाका. आहे का आत्ता का आपलं लाल जरात आहे ना आता. हां काय झालं या त्याचं हे दुसरं एवढं लाल जरात टरबूज आहे. मग आता त्याला फोटो टाकून दिले. बरं म्हणे चालेल आता येतो म्हणे, थोड्या वेळात येऊन जातो म्हणे, अर्ध्या पाऊण तासात. आता काय होईल तेव्हा खरी म्हणे का हो. आणि त्या दिवशी तुम्ही फोटो टाकले होते म्हणे, ते तर जरा लई वेगळेच दिव होते आणि आज वेगळे. म्हणलं दादा चाकू घेऊन येले प्लॉटमध्ये बसले आणि या बा हा हे कापलं आत्ता आणि हा फोटो तुला टाकीतो नाही ते व्हिडिओ का. बरं चालेल म्हणे. आता आहे ना येऊन मी तर म्हणतो डायरेक्ट तुम्हाला सांगतो शेतकरीने असं करावं, शेतीच करू नये बा. कारण की ना 2-1 वर्ष 2-3 वर्ष शेतीच करू नये. काय खऱ्या गोष्टी का हो कुठं काय परवडत आपल्याला. ह्या पार शेतकऱ्याचं वाटलं होऊन घेतलं ना. कांद्यावाल्याचं एक पटन, टरबूजवाल्याचं मकाला काय ते बाजार नाही. मका आज 1500-1600 रुपये इकू राहिली. सोयाबीन आहे 5,000 वाट केली. काय नेमकं करावं काय पार वाट लावून घेत. आता या बा हा पाला दिसतो हिरवागार, अजून तुम्हाला सांगतो 4-2 दिवसामध्ये या पाल्याची पार वाट लागून जाणार आहे. आता आहे ना पाहतो आता गेले तर ठीक, नाही ते डायरेक्ट नाशिक गाड्या भरून टाकीतो. नाशिकला जाऊ दे मानत्या तिला लई खर्च आहे, पण जाऊ दे मरू दे. आता 60-70 हजार रुपये खर्च होऊन गेलाय. मग आता तो खर्च वसूल करायचा कसं काय. करावं काय रे शेतकऱ्यांनी. हे सरकारचं अजिबात लक्ष नाही राहिले भाऊ. काहीच खरं नाही. पार शेतकऱ्यांचं वाटलं करून 2 वर्ष शेतीच नाही करू. आपल्याला जेवढं खायला लागत ना तेवढंच करावं. मग काय किती लागत खायला, आपण उपाशी मरणार आहे. जाऊ दे ना मरू दे, कुठं माल घेणार आहे काय करणार आहे पाहू दे ना मग आपल्याला. कुठं असं कुठं राहत असतं काय. अरे मध्ये पार वाटलं व्हायची वेळ आली हो. काहीच खऱ्या गोष्टी नाही तुम्हाला सांगू. मला काय म्हणायचं, तुम्ही इडं या. अरे तुम्ही मागा ना, 5 रुपये मागा, 6 रुपये मागा, काय असेल तुम्ही काहीतरी बोला रे. तुम्ही यायला पाहिजे इडं प्लॉटमध्ये. 4-5 दिवस झाले डायरेक्ट गाईला चालू करून देईल. 2 गोण्या सकाळी संध्याकाळी 2 गोण्या, 4 गोण्या दिवसभरात लुटूनच देतो गाईला. जाऊ द्या मोरद्या म्हणलं, खाऊ द्या गावड्याला. दूध वाढलं गपागपान. तिकडे तरी पैसे होतील काय, इकडे तर काही होईनाच. इकडे चालले चट्टे पडून जागी हे आहे काय बार प्लॉट. आता ये इडं कापलं त्या तिडं कापलं, मोकार कापून चाललंय ते फोटो पाठवायचं काम. ताजे फोटो लागत त्यांना. अरे प्लॉटमध्ये येईल इथंच बसेल राहायचं. फोन करायचा, ते म्हणले का ओ फोटो टाकाव, फोटो टाका नाही लगेच प्लॉटमध्येच बसेल मी. फोन करायचा आधी जिडं बसायचं, लगेच कापायचं आणि घे भाऊ फोटो. मानलाय एक जण. आता पाहतो काय म्हणतो. आज 1-2 म्हणेल मला येतो म्हणे. काय होईल तेव्हा खरी. आता पाहू आता काही येऊ तर काही नाही. आता हे कापेल पण चालले गाईला आता असं.